मी साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती असं अजित पवार यांनी म्हटलंय। मी साहेबांचा मुलगा नाही आणि म्हणून मला संधी नाही हा कसला न्याय असं अजित पवार यांनी म्हटलंय। पवार आमचे दैवत आहेत पण 80व्या वर्षानंतर त्यांनी थांबलं पाहिजे असं अजित पवार यांनी म्हटलंय। तर कोणाला काय मिळालं याचा हिशोब तुम्हीच करा असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। साठीच्या पुढे गेलो राव, किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही? आम्ही काही चुकीचं वागतो का? त्यामुळे भावनिक होऊ नका। तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा। आम्हाला पवार साहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही, परंतु प्रत्येकाचा काळ असतो। कुठेतरी 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे। केंद्रकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही? असती का नाही? मिळालीच असती। फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? पवारांचा मुलगा नाही त्यामुळे मला व्यवस्थित मिळालं। आज पुन्हा एकदा अजितदादांनी ते वक्तव्य जे ते केलेलं आहे। मुलगा नसल्यामुळे मला व्यवस्थित जे काय ते डावलं गेलं। आता तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे। काय नक्की नक्की तशी परिस्थिती होती का की बाबा तुम्हीच बघा ना, नसल्यामुळे? तुम्हीच बघा ना, कुटुंबात तसं तुम्ही बघा ना, कुणाला काय मिळालं हिशोब तुम्ही करा। तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही रोज डेटा करता ना अनालाइज। मग माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा, सो इझी, कोणती बडी बात आहे उसमें? अजित पवारांना आणखी काय संधी मिळायला पाहिजे होती मला समजत नाही। त्यांच्या इतकी संधी महाराष्ट्रामध्ये कुणालाही मिळालेली नाही। त्यांनी अनेक वेळेला राजीनामा दिला तरी त्यांना संधी दिल्यात आली। त्यांनी पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाबरोबर शपथ घेतली तरी त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रीपद गेलं। अनेकांचे क्लेम डावलले गेले। त्यामुळे त्याला आणखी काय पाहिजे? त्यांना पंतप्रधान व्हायचं असेल तर ते काय पवारसाहेब करू शकत नाही। बघा, शेवटी पवार साहेबांसोबत पक्ष उभा कोणी केला? तो अजितदादांनी केला। पण शेवटी त्यांना बाहेर का निघावं लागलं? त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पक्ष मिळणार नाही, पक्षामध्ये आपल्याला स्थान मिळणार नाही। स्थान पवारसाहेब सुप्रियाताईंनाच देतील, त्यामुळेच ते